सर्वांना नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये मेक एक्सक्लामेटरी हा इंग्लिश ग्रामर मधील महत्वपूर्ण टॉपिक अभ्यासणार आहोत. चला त्याच्या अभ्यासाला सुरुवात करूया. ज्या वेळेस परीक्षेमध्ये मेक एक्सक्लामेटरी सेंटेन्स हा क्वेश्चन विचारला जातो, त्यावेळेस आपल्याला ही समोर दिलेली माहिती अत्यंत उपयोगी पडते आणि आपलं उत्तर अचूक येतं. पहा, ही माहिती आपण अभ्यासूया. जर वाक्यात व्हेरी असेल तर हाऊने वाक्याची सुरुवात करणार आहोत आपण, आणि जर वाक्यामध्ये अव्हेरी असेल तर वाक्याची सुरुवात व्हॉट ए किंवा व्हॉट एन ने करणार आहोत. वाक्यामधील शब्द जर ओवल ने सुरू होत असेल, ए ई आय ओ यू, तर व्हॉट एन यूज करणार आहोत, अन्यथा आपण व्हॉट ए यूज करणार आहोत. आता प्रत्येक वेळेस व्हेरी हाच शब्द येतो असं नाही, तर व्हेरी ऐवजी काही वेगळे शब्द देखील येतात. आता ते कोणते शब्द आहेत ते आपण पाहूया. एक्स्ट्रीमली आहे, रिअली, इमेन्सली, ट्रूली, सिम्पली, सरप्राइजिंगली, मास्टरली, एक्सिडिंगली, क्वाइट, सो या प्रकारचे देखील शब्द येऊ शकतात. आता एक्स्ट्रीमली अँड एक्स्ट्रीमली येणार, ई ने सुरुवात झाली ना, ओवलने. आलं लक्षात व्हॉट एन कधी यूज करणार आहोत आपण. चला आता आपण हे जे सेंटेन्स पाहूया, म्हणजे आपला हा टॉपिक क्लिअर होईल. लुक ॲट द सेंटेन्स. ही पेंट्स व्हेरी वेल. आणि इन्स्ट्रक्शन दिल्यात मेक एक्सक्लामेटरी सेंटेन्स. आता मी वाक्यामध्ये पाहणार व्हेरी आलंय की अव्हेरी आलंय. काय आलंय? व्हेरी आलंय. मग वाक्याची सुरुवात करणार मी हाऊ ने. हे माझं क्लिअर झालं माझ्या माइंडमध्ये. अव्हेरी असतं तर मी व्हॉट ए किंवा व्हॉट एन ने सुरुवात केली असती. मग काय आलंय इथे? व्हेरी आलंय. वाक्याची सुरुवात हाऊ ने करणार. आता बघा सेंटेन्स कसं आपण तयार करतोय. व्हेरीच्या ऐवजी मी हाऊ घेतलं आणि त्या व्हेरीच्या पुढे जेवढं वाक्य आहे तेवढं लिहून काढलं. झालं हाऊ, आणि पुढे आलं ह्याच्या पुढे वाक्य फक्त एकच शब्द दिसतोय, मी लिहिला वेल. परत रिव्हर्स मागे आलो आणि सुरुवातीपासून पुढे जातोय. एकदम सोपं आहे. ही आणि पुढे पेंट्स, आणि शेवटी मी काय करतोय हे अत्यंत महत्वाचं आहे. हे साईन जर दिलं नाही एक्सक्लामेटरी मार्क, तर तुम्हाला मार्क मिळत नाही. आणि एक्सक्लामेटरी साईन या ठिकाणी मी दिलेलं आहे. पुन्हा एकदा सांगतो पहा, काय केलं मी वाक्यामध्ये पाहिलं व्हेरी आलंय की अव्हेरी. व्हेरी आलंय म्हणून वाक्याची सुरुवात मी हाऊ ने केली, आणि व्हेरीच्या पुढे जो शब्द आलाय, जेवढे शब्द असतील तेवढे लिहून काढले. ते एकच शब्द होता, मी वेल लिहिला. परत मी रिव्हर्स आलेलो आहे आणि सुरुवातीपासून वाक्य जसं आहे तसं त्या व्हेरी पर्यंत लिहित आलो. ही पेंट्स, आणि शेवटी मी काय दिलं? एक्सक्लामेटरी मार्क. लुक ॲट द सेकंड सेंटेन्स. द विंड वॉज व्हेरी फोर्सफुल. या वाक्यामध्ये सुद्धा काय आलंय? व्हेरी आलंय. म्हणजे हाऊ ने सुरुवात करणार, केली हाऊ ने सुरुवात, व्हेरी कट झाला, त्याच्या पुढे फोर्सफुल हा शब्द दिलाय, तो मी लिहून काढला, हाऊ फोर्सफुल. परत मी सुरुवातीपासून व्हेरी पर्यंत वाक्य लिहिणार जसं आहे तसं, द विंड वॉज लिहिलं, आणि शेवटी काय केलं मी? एक्सक्लामेटरी मार्क दिलेलं आहे. अजून काही आपण सेंटेन्सेस अभ्यासूया. इट वॉज अ व्हेरी लॉंग क्लाइंब. आता या वाक्याचं एक्सक्लामेटरी सेंटेन्स करताना मी वाक्यामध्ये पाहणार व्हेरी आलंय की अव्हेरी. वाक्यात काय आलंय? अव्हेरी आलेलं आहे, म्हणजे वाक्याची सुरुवात मी व्हॉट ए ने करणार. चला, व्हॉट ए लिहिलं. मग व्हेरीच्या पुढचं वाक्य जसं आहे तसं लिहिणार, लॉंग क्लाइंब लिहिलं, लॉंग क्लाइंब. परत मी सुरुवातीपासून वाक्य त्या अव्हेरी पर्यंत लिहिणार, इट वॉज लिहून काढलं, इट वॉज. अगदी सोपं आहे, फक्त आपल्याला क्रम कळायला पाहिजे. आपल्याला ह्या व्हेरी पासून पुढे ह्या व्हेरीच्या ऐवजी हाऊ आणि अव्हेरी असेल तर व्हॉट ए. अगोदरच्या वाक्यांमध्ये फक्त व्हेरी होतं, हाऊ ने सुरुवात केली, इथे अव्हेरी आहे त्याच्यामुळे व्हॉट ए. त्याच्या पुढील वाक्य लिहिलं, परत रिव्हर्स गाडी आणली आपण, आणि सुरुवातीपासून ह्या व्हेरी पर्यंत, आणि अव्हेरी असेल तर अ पर्यंत वाक्य जसं आहे तसं लिहून काढणार आपण. इट वॉज लिहिलं, आणि शेवटी काय केलं? एक्सक्लामेटरी मार्क दिलेलं आहे. अगदी सोपं आहे. लुक ॲट द सेकंड सेंटेन्स. डॉक्टर साठे इज अ व्हेरी हंबल मॅन. अव्हेरी आलेला आहे, मग व्हॉट ए ने सुरुवात करणार, व्हेरीच्या पुढे जेवढं वाक्य आहे तेवढं ऍज इट इज लिहून काढणार. हंबल मॅन लिहून काढलं. सुरुवातीला आलो मी, डॉक्टर साठे इज या अपर्यंत वाक्य लिहून काढलं, डॉक्टर साठे इज, आणि शेवटी काय केलंय? एक्सक्लामेटरी मार्क दिलेलं आहे. एकदम हातातला मार्क असतो हा. एकदा तुम्हाला क्रम कळाला की हे वाक्य तुमचं चुकणार नाही. नाउ लुक ॲट दिस सेंटेन्स. करेज इज अ ट्रूली वंडरफुल थिंग. आता या वाक्याचं एक्सक्लामेटरी सेंटेन्स तयार करायचं आहे.
मी पाहतो वाक्यात व्हेरी आलंय की अव्हेरी आलंय. अरे काहीच दिसत नाही, व्हेरी दिसत नाही, अव्हेरी दिसत नाही. मग आठवा, व्हेरीच्या ऐवजी कोणते शब्द येतात? एक्स्ट्रीमली, एक्सिडिंगली, ट्रूली. ट्रूली आलाय पहा. अशा प्रकारचे शब्द येतात. रिअली, ट्रूली आलेला आहे की नाही? अट्रूली आलेला आहे, म्हणजेच व्हॉट एने आपण सुरुवात करणार आहोत आणि तो ट्रूली काढून टाकणार. व्हॉट एने सुरुवात केली, जसं व्हेरीचं वाक्य सोडत होतो तसंच. ट्रोलीच्या पुढे वंडरफुल थिंग एवढं वाक्य आहे, ते लिहून काढलं. व्हॉट अ वंडरफुल थिंग. सुरुवातीला आलो पुन्हा करेज इज, ह्या अ पर्यंत लिहून काढूया. करेज इज आणि शेवटी काय करणार मी? एक्सक्लामेटरी मार्क देणार आहे. नाउ लुक ॲट दिस सेकंड सेंटेन्स. दिस इज डिफरंट सेंटेन्स. राजू इज अ टॉकेटिव्ह किड. आता या वाक्यामध्ये अव्हेरी नाही, व्हेरी नाही किंवा व्हेरीच्या ऐवजी येणारे जे एक्स्ट्रीमली, रिअली, ट्रूली, एक्सिडिंगली असे जे काही शब्द आहेत ते शब्द सुद्धा मला इथे दिसत नाहीये. मग मी काय लक्षात घ्यायचं? इथे हे जे विशेषण यूज केलेलं आहे ना टॉकेटिव्ह, त्याच्या अगोदर अ आलेला आहे, म्हणजे वाक्याची सुरुवात मी व्हॉट एने करणार आहे आणि तिथून पुढे वाक्य जसं आहे तसं लिहितो. बघा, अ टॉकेटिव्ह आहे, हे विशेषण आहे. अ आल्यामुळे मी व्हॉट एने सुरुवात केली. टॉकेटिव्ह किड हे लिहून काढलं. पुन्हा सुरुवातीपासून आलो मी ए पर्यंत काय करणार आहे? वाक्य जसं आहे तसं लिहिणार. राजू इज आणि शेवटी काय केलं मी? एक्सक्लामेटरी मार्क दिलेलं आहे. काही वेळेस अवघड जर प्रश्न विचारला तर अशा प्रकारचा येतो, परंतु कन्फ्यूज व्हायचं नाही. ए कडे पाहायचं आणि जो विशेषण दिलेलं आहे ऍडजेक्टिव्ह त्याच्याकडे पाहायचं आहे आणि एक्सक्लामेटरी सेंटेन्स तयार करायचा आहे. या व्हिडिओमध्ये आज आपण मेक एक्सक्लामेटरी सेंटेन्स या टॉपिकचा वेगवेगळ्या प्रश्नांच्या माध्यमातून अभ्यास केलेला आहे. याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपण या YouTube चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.